काय पुन्हा एकदा 13 वर्षीय मुलीनं जीव दिला नाही, जीव घेतला. एका हैवानाने तिच्यावरती जबरदस्ती करून तिचा जीव घेतला. 10 ऑक्टोबर 2025 रोजी आर्या चव्हाण, त्या चिमुकलीचं नाव होतं, ती शाळेतून आली होती. त्या दिवशी तिचा शेवटचा पेपर होता आणि ती शाळेतून आल्यानंतर ती घरात गेली होती कपडे बदलण्यासाठी. त्यावेळेस त्या ठिकाणी तो हैवान तिच्यावरती नजर ठेवून बसलेला होता. त्या हैवानाने आतमध्ये गेला तो आणि तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तिने विरोध केला म्हणून तिला जीव मारून टाकले, तिने आपला जीव गमावला. पण याच्याशी काय घेणं देणं आहे का आपल्याला? नाही ना. 13 वर्षाच्या मुलीपासून ते 70 वर्षाच्या म्हातारीपर्यंत हे होतच राहतं. आपल्याला काय घेणं देणं आहे? 2 दिवस कॅन्डल मार्च काढतील आणि शांत बसतील. या विचारामुळेच आपल्या समाजामध्ये आपली वागण्याची लायकी नाही, आपली लायकीच नाही आपल्या समाजामध्ये, आपल्या या देशामध्ये राहण्याची. जर असे तुमचे विचार असतील तर मजेची गोष्ट अशी आहे की तो जो हैवान आहे, ज्याचं नाव राहुल यादव आहे, त्याने 7 वर्षांपूर्वीच अशीच एक घटना घडली होती. म्हणजे असाच एक प्रयत्न केला होता. त्याने एका मुलीवरती जबरदस्ती केली होती आणि तो जेलमध्येही गेला होता. कारण तो सुटका झाली त्याची, कारण त्याच्या विरोधात काहीच पुरावे मिळालेले नव्हते. आणि या प्रकरणाचं कारण म्हणजेच जे आई वडील आहेत, आर्या चव्हाणचे आई वडील आहेत, त्यांनी त्याच्या विरोधात एक ग्वाही दिली होती, म्हणजेच विटनेस म्हणून गेले होते. त्यामुळे तो जेलमध्ये गेला होता. परंतु त्याच्या विरोधात काहीच पुरावे न मिळाल्यामुळे तो सुटला होता. पण कित्येक आर्या चव्हाण गमवायच्या अजून. आपल्या प्रत्येक आपल्या मुलीची जिम्मेदारी आपली आहे सुरक्षेची. हे कधी कळणार आपल्या समाजाला?